रामनवमीचा उत्सव देशभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। बदलापूरमध्ये ठिकठिकाणी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये बदलापूरच्या स्टेशन पाडा परिसरात माजी नगरसेवक संजय भोईर यांच्या माध्यमातून रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली। संध्याकाळी 7:30च्या सुमारास संजय भोईर आणि त्यांच्या पत्नी अस्मिता भोईर यांच्यासह परिसरातील दाम्पत्यांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन आरती केली। यावेळी परिसरातील नागरिक, दुकानदार, रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघा देश हा राममय झाला असून रामयुगाला सुरुवात झाली असल्याची भावना यावेळी माजी नगरसेवक संजय भोईर यांनी व्यक्त केली। तुम्हाला या ठिकाणी या आरतीच्या निमित्तानं लोकांमधील जल्लोष, आनंद पाहायला मिळतोय। तुम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतोय की 22 जानेवारी या देशात न भूतो न भविष्यती, देशात नाही तर अवघ्या विश्वामध्ये अवघा आनंदी आनंद झाला। प्रभू रामलल्ला आपल्या स्थानी विराजमान झाले। 22 जानेवारीला हा कार्यक्रम झाला आणि आदरणीय कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली बदलापूरमधनं जवळजवळ 550 भाविक आस्था स्पेशल ट्रेनने आम्ही अयोध्येला घेऊन गेलो। असंख्य आमचे कारसेवक त्या ठिकाणी होते आणि असंख्य भाविकांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलं। या ठिकाणी महाआरतीला शेकडो लोक आपण उपस्थित या ठिकाणी पाहिलेली आहेत आणि आजचा हा अवघा आनंद या देशाला हिंदुत्वाकडे नेणारा आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्र या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, अयोध्येमध्ये विराजमान झालेले। अवघ्या देशामध्ये आज रामनवमी अवघ्या आनंदामध्ये साजरी होते आणि अशा पद्धतीनं रामराज्य यावं, रामराज्य यावं, ते अवघं काय रामराज्य यावं, हे रामराज्यच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं। लोक कधीही अशा कार्यक्रमाला उपस्थित नव्हती, परंतु ज्यांचे चेहरे आपण पाहिले नाहीत ते आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आणि प्रभू रामचंद्राच्या आरतीसाठी या ठिकाणी सामील झाले आहेत। मी या ठिकाणी त्यांचं आरतीला आल्यामुळे मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि याही पुढे या देशाची संस्कृती अशीच आपण राबवावी। म्हणजे मला आनंदाने सांगावंसं वाटतं की हिंदू संस्कृती महान, तिचा मान मोठा, सणासुदीच्या आनंदाला तिथे नाही तोटा, हिंदुत्व आणि बंधुत्वाच्या आशा पेटवा ज्योती, देव देश आणि धर्मासाठी कंकण बांधा हाती। विशाल ही संस्कृती आपणही जतन करावी आणि आज रामनवमीच्या दिवशी अवघ्या जमलेल्या माझ्या बंधू भगिनींची ओटी सुखसमृद्धीने भरावी असं आनंदाने मला या ठिकाणी सांगायचं वाटतं। आणि आपण सगळेजण या ठिकाणी आरतीला आल्यामुळे शेकडो आज लोकांच्या उपस्थितीमध्ये ही आरती झाली, त्यामुळे सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। भारत माता की जय, वंदे प्रभू रामचंद्र की जय।